नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. आता जाणार आहे पद. मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे. आज जरी माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम करतो आहे. आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका मीच काम केलेलं आहे. आत्ता ठीक आहे, आता येतात लोक ते पाहतात, परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून. 1988पासून काम केलेलं आहे. त्यावेळेस मी शहरप्रमुख होतो. मग हे काय, हे माझा पक्ष मला वाढवायचा, मग टिकवायचा आणि मोठा करायचा. आता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले. रोज काहीतरी नाव येतं. कोणीतरी इथं काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आली होती, तीसुद्धा काल गेली. म्हणजे काय चाललं, उद्धव साहेबांना तुम्ही सोडून जाता आहे, बरोबर नाही आहे. उद्धव साहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे हे की ना. आणि उद्धव साहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून. पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. म्हणून मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. आता जाणार आहे पद. मी करणार तक्रार, मी सांगणार. मी परवा मीटिंग आहे आमची, त्यावेळेस सांगणार मी. पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही. अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी. ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. मला कोणी काढू पण शकत नाही, कारण मी कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे.